आपल्याला प्रत्येकीला कॉलेजला जायचं असतं, काही जणींना ऑफिसला जायचं असतं, काही जणींना मीटिंग्सला जायचं असतं. सकाळ सकाळी आपल्याकडे अजिबातच वेळ नसतो आणि आपल्याला फारसं तयार होण्याची सुद्धा जर सकाळ सकाळी इच्छा नसेल तर अगदी छान असा प्रेझेंटेबल लुक क्रिएट करायचं असेल किंवा आपल्याला प्रेझेंटेबल मेकअप क्रिएट करायचं असेल तर फक्त आपल्याला 3 प्रोडक्ट्स लागणार आहेत आणि त्या 3 प्रोडक्टपासून असं सुंदर आपण छान असं तयार होऊ शकतो अगदी 2 मिनिटात. तर चला मग बघूयात ते प्रोडक्ट्स कोणते आहेत आणि ते कसे झटपट यूज करायचे आहेत. चला मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. हॅलो, नमस्कार, मी शीतल. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. मेकअपला सुरुवात करण्याच्या आधी आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ असला पाहिजे. त्याचबरोबर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोन्ही स्टेप करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तर आता मेकअपच्या प्रोडक्टमधलं सगळ्यात पहिलं प्रोडक्ट घेतलेलं आहे ते म्हणजे पॉन्ड्सची बीबी क्रीम. तर ते मी बीबी क्रीम संपूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून लावून घेतलेली आहे आणि आता हलक्या हाताने असे आपल्याला ब्लेंड करून घ्यायचे आहे आणि अगदी इझिली ब्लेंड होते कारण अगदी लाईटवेट आहे आणि मस्त अशी व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर आपल्याला जर चेहऱ्यावरती थोडे थोडे डार्क स्पॉट असतात त्यासाठी मी पुन्हा एकदा घेतलेली आहे. तर डोळ्यांच्या वरती, नाकाच्या तिथे, ओठाच्या इथे आपले थोडं काळसर भाग असतो त्यामुळे मी थोडंसं घेऊन पुन्हा एकदा छान असं ब्लेंड करून घेणार आहे. म्हणजे अगदी नॅचरल व्यवस्थित असा आपला लुक येतो आणि अगदी नॅचरल अशी शाईन येते, ग्लो येतो आणि बीबी क्रीम हा उत्तम उपाय आहे रोजच्या डेली आपल्या लुकसाठी. तर आपलं आता दुसरं प्रोडक्ट आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे काजळ पेन्सिल. तर काजळ पेन्सिल ना सकाळच्या घाईगडबडीमध्ये डोळ्यांना सुंदर बनवण्यासाठीचा एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण लायनर वगैरे खूप कॉन्सन्ट्रेशनने लावायला लागतं, तसं काजळ पेन्सिलचं नाही, अगदी इझिली आपण लावू शकतो. तर इथं मी काजळ पेन्सिल लावताना फक्त काय केलेलं आहे, थोडं डार्क काजळ पेन्सिल लावणार आहे. त्यामुळे डोळे अगदी सुंदर असे रेखीव दिसतील आणि अगदीच डोळ्यांचा मेकअप केल्यासारखं सुद्धा लुक येईल. तर बघू शकता आता काजळ लावून झालेलं आहे आणि किती सुंदर डोळे दिसायला लागलेले आहेत. आता इथं मी एलेटिनची लिपस्टिक घेतलेली आहे. अगदी नॅचरल शेड आहे, बघू शकता. अगदी माझ्या ओठांच्या जवळ जाणारा शेड आहे. रोजच्या रोज आपण जेव्हा तयार होत असतो ना त्यावेळेस असे थोडेसे हलके रंगाचे जे लिपस्टिकचे शेड असतात ना ते यूज करावेत, अतिशय नॅचरल लुक येतो. तर तिथे ओठांना लावून घेतलेली आहे आणि लिपस्टिक ना अगदी व्यवस्थित अशी लावायची आहे, अगदी इथे कुठेही पसर न देता. तर बघू शकता माझी लिपस्टिकसुद्धा लावून झालेली आहे आणि ऑलमोस्ट आता आपला मेकअप होत आलेला आहे. फक्त आता मी काय करत आहे, बोटांनी आपले जे ओठांवरची जी एक्स्ट्राची लिपस्टिक आहे ती पुसून घ्यायची आहे आणि ती आता डोळ्यांच्या वरती लावायची आहे ॲज अ आय शॅडो म्हणून. अगदी नॅचरल आपला पिंकिश रंग दिसतो आणि त्यामुळे डोळेचा जो मेकअप आहे तो पूर्ण झालेला आहे आणि बघू शकता ती छान असं 2 मिनिटात आणि 3 प्रोडक्ट्समधला मेकअप झालेला आहे. तर मग कसा वाटतोय, आवडला की नाही? तर पटकन एक व्हिडिओला लाईक करून टाका. आता कानातलं घालून घेऊयात, त्याचबरोबर छोटीशी टिकली लावायची राहिलेली आहे तर तीसुद्धा आपण लावून घेऊयात. आणि आता हेअरस्टाईल काय करायची बरं हा विचार डोक्यामध्ये सुरू होता. तर म्हटलं चला आता आपण आपली केसं तर कुरळी आहेतच, त्यामुळे आपल्या केसांची मस्त अशी मेसीवाली पोनीटेल घालूयात आणि ती अतिशय सुंदर दिसेल, त्याचबरोबर कम्फर्टेबल असणार आहे. कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे केसं अशी वरती बांधलेलीच बरी वाटतात. आणि बघू शकता कंगव्याचा वापर न करता मी माझ्या हातानेच मस्त अशी मेसी पोनीटेल घातलेली आहे आणि ती किती सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीने माझा झटपट असा मेकअप लुक क्रिएट करून झालेला आहे. कसा वाटतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूयात पुढे एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, धन्यवाद.